नित्य स्वामी दर्शन 2 डिसेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या अवतार संकल्पनेचा सोपा अर्थ असा की परमेश्वराचे या पृथ्वीवर लहान होऊन उतरणे, मानवी रूप धारण करून आपल्या सर्व परमभक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणे, सर्वांवर कृपेचा वर्षाव करणे, आपले ब्रह्मांडव्यापी रूप आवर्ते घेऊन छोटे रूप धारण करणे. वास्तविक परमेश्वराची शक्ती अफाट आणि अनंत पसरलेली आहे. परमेश्वरापाशी दिव्य शक्ती जी नांदते आहे, त्या शक्तीद्वारे तो अक्षरशः चमत्कार करतो. भगवान श्रीकृष्णाने भक्तश्रेष्ठ अर्जुनाला आपल्या दिव्य अवताराबद्दल प्रेमाने सांगितले की, पार्था, सर्वसामान्य माणसे जसा जन्म घेतात तसा मी कधीच जन्म घेत नाही आणि सर्वसामान्य माणसासारखा मी कधी मरणाला सामोरं जात नाही. एक कायम लक्षात ठेव की मी अजन्म आहे. आवश्यक असेल तेव्हा मी या पृथ्वीवर अवतरतो आणि माझे कार्य संपले की मी अंतर्धात पावतो. माझ्या या अवतारात मी अनंत प्रकारच्या लीला करतो, अनेक चमत्कार घडवतो. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे माया वशे माझ्याची ठाई. ज्ञानेश्वरी 4:45. पार्था, मूलतः मी अवकाशव्यापी अव्यक्त, परंतु मी अवतार घेतो तेव्हा मला मानवी आकार लाभलेला असतो. एक लक्षात घे की मी जरी तुझ्या दिव्यदृष्टीला मानवी आकारात दिसलो तरी माझे मूळ अव्यक्तपण अजिबात मोडलेले नाही. आता मी जो काही दिसतो आहे तो केवळ आभास आहे. ह्या मृत्यू लोकात माझे येणे जाणे अजिबात नाही. तुझ्या डोळ्याला दिसते तो तर केवळ भास आहे. मायेच्या योगाने स्वस्वरूपाच्या ठिकाणी मी केवळ प्रतिबिंबित होतो इतकेच. माझे आकारहीन असणे कधीच भंग पावत नाही, एवढे तू लक्षात ठेव. मी केवळ मानवी आकार तुम्हा भक्तांसाठी घेतला म्हणून कर्माधीन आहे असे वाटते इतकेच. ते तुला तसे जाणवेल, कारण तुझ्या मर्यादित बुद्धीच्या ठिकाणी भ्रांती आहे. म्हणून हे घडते की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचेनी आधारे, एरवी काय वास्तू विचारे दुजे आहे. ज्ञानेश्वरी 4:47. मूलतः वस्तू एकच असते. समोर आरसा ठेवला की प्रतिबिंबित झालेली वस्तू दुसरी भासते. केवळ आरसा नीतिमात्र झाल्यामुळे वस्तू 2 भासतात. एरवी वस्तू एकच आहे ना. प्रतिबिंबित झालेल्या वस्तूला स्वतंत्र अस्तित्व असते का? पार्था, माझे अवतारी स्वरूप त्या प्रतिबिंबित झालेल्या वस्तूसारखे असते. हे तू जरा लक्षात घे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.